विवेक या क्षणाला तो कुतरगाव संघाचा एकमेव शिलेदार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. त्याचा सहकारी योगेश याच्याकडनं चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. या क्षणाला पुन्हा एकदा चेंडू हाताळला गेला. बॅट बॉलचा संपर्क नसेल. बॅक टू बॅक 3 डॉट या षटकातही आलेत गेलेत आणि 3 चेंडू आणि 33 धावा जवळपास त्या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व राहिलं गेलंय पहिल्यापासून या ठिकाणी ते वेळे या संघाचा सेकंड इनिंग मध्ये विचार केला तर. हो यावेळेस कनेक्शन विवेक याच्या बॅट मधनं चांगलं बघायला मिळालंय. डीप मध्ये झेल त्या ठिकाणी चांगलं ट्राय तर केलं. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी पाठवून दिलाय. चांगल्या गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी सुद्धा मात्र विवेक या ठिकाणी आपल्याला करताना बघायला मिळतंय. हो यावेळेस शपलवून मारण्यासाठी ट्राय केलं गेलं. अखेरचा चेंडू त्या ठिकाणी शिल्लक. विजयासाठी 27 धावा. हो सुरेख टायमिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली मात्र वेळ निघून गेली ती कोतरगाव या संघाची. विजयावर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केले ते वेळे या संघानं. डेफिनेटली या ठिकाणी सामन्याचा मानकरी आपण समाधान हा खेळाडू असेल मॅन ऑफ द मॅच साठी. कारण एक षटक हाताळलं, चांगलं षटक हाताळलं, त्यानंतरच 7 चेंडू आणि जवळपास 20 प्लस धावा त्याच्या बॅट मधनं बघायला मिळाल्या. समाधान हा मॅन ऑफ द मॅच साठी या खेळाडूची